मागे मी एका व्हिडिओत म्हटलं होतं की चालणं हा आळशी लोकांचा व्यायाम आहे. खूप टीका झाली, खूप शेअरही झाला आणि खूप टीका झाली, पण सर मी खरंच मानतो हे. मी नेहमी विचार करतो की ज्ञानेश्वरासारखा माणूस इतका हुशार, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, जगाला संस्कृतचं जाण ओपन करून ठेवलं भगवद्गीतेचं, त्यांनी समाधी घेतली म्हणजे चित्रपटात आपण बघतो त्यांना झाडाखाली नेऊन बसवतात, भिंत बांधतात, अक्षरशः डोळ्यात पाणी येतं, डोळ्यात. पण त्यावेळेस ते काय तडपडून मारले असतील? नाही. त्यांनी अक्षरशः त्यांचं हृदयाची गती कमी केली असेल, श्वास कमी केला असा. तुमचे दरवाजे बंद होईल तर त्यांनी ते अध्यात्माच्या मार्गावरती मॅरेथॉन रेस जिंकलेले सगळ्यात मोठे योगी कोण? तर ते ज्ञानेश्वर. क्या बात आहे. क्रॉस लाईन पार केली आणि अक्षरशः तिरंगा काढला, फडकावला, फडकावून उभं राहायचं पण त्रास होतं, पण त्यावेळेस मात्र रडू आला. हे अश्रू मात्र आनंदाचे होते. मित्र साथ सोडतात, एक मैत्रीण मात्र साथ सोडत नाही, ती म्हणजे वेदना. क्या बात आहे. वेदनेलाच तुम्ही काय करायचं, फ्युएल मारायचं. पाळी आली म्हणून मी कामापासून सुट्टीवर आहे, ही सबब जे सांगणारे असतात त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की पाळी हे आपल्या आयुष्यातलं आपल्याला थांबवणारं एक बंधन असू नये, हा निग्रह मला वाटतं की या निमित्ताने प्रत्येक स्त्रीने करायला हवा. ती लेडी रनर जर पाळी आल्यानंतर 90 किलोमीटर चांगल्या पेसने धावू शकते, तर तुम्हाला इथल्या मॅरेथॉन चांगल्या रोजच्या करायला काही नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते, द अमोल अन्नदाते पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या द डॉक्टर अमोल अन्नदाते पॉडकास्टमध्ये एक आगळे वेगळे गेस्ट आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि त्यांचं इंट्रोडक्शन सांगण्याच्या आधी एका वाक्यात सांगतो. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या वैद्यकीय क्षेत्राचे मिलिंद सोमन आज मी या द अमोल अन्नदाते पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी घेऊन आलेलो आहे आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर संजय जानवळे. डॉक्टर संजय जानवळे हे MBBS MD पीडियाट्रिक्स आहेत. बीडमध्ये त्यांची खूप मोठी पीडियाट्रिक प्रॅक्टिस आहे, पण त्यांना आम्ही ज्या कारणासाठी आज बोलवलं आहे ते कारण अत्यंत वेगळं आहे. ते कारण असं आहे की गेल्या काही वर्षांपासून अत्यंत पॅशनेटली डॉक्टर संजय जानवळे हे मॅरेथॉन, रनिंग, फिटनेस, डाएट या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतायत. स्वतःही ते प्रॅक्टिस करतायत, इतरांनाही त्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतायत. आत्तापर्यंत कित्येक हाफ मॅरेथॉन, मी म्हणेल की कित्येक फुल मॅरेथॉन, मुंबईच्या कित्येक वेळा टाटा मॅरेथॉन, अहमदाबादची अदानी मॅरेथॉन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुकतंच जी साऊथ आफ्रिकेला झालेली कॉम्रेड मॅरेथॉन, ही अत्यंत ऐतिहासिक, जिचं 98वं वर्ष आत्ता सुरू आहे. तर भारतामधून जी काही मोजकी लोकांनी ही कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण केली, तर डॉक्टर संजय जानवळे यांनी वयाच्या 52व्या वर्षी 11 तास आणि 30 मिनिटं या विक्रमी काळामध्ये ही 90 किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण केलेली आहे. आणि मला वाटतं मी आता याच्यावर जास्त बोलत नाही, कारण तुम्हाला सगळ्यांची उत्सुकता ही खूप शिगेला गेली असेल की कोण आहेत आणि हे काय सांगणार आहेत. तर हा पॉडकास्ट, याच्यात तुमचं आयुष्य बदलवणारा हा पॉडकास्ट जर तुम्ही पूर्ण ऐकला, नीट ऐकला, मन लावून ऐकला, तर ठरू शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये रनिंगला, मॅरेथॉन आणण्यासाठी, त्याला एक नवीन दिशा देण्यासाठी हा पॉडकास्ट हा तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात निर्णायक ठरणार आहे, ही खात्री मी तुम्हाला देतो. तर या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. सर, संजय जानवळे सर, तुमचं द अमोल अन्नदाते पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत. आज पहाटे 4 वाजता तुम्ही उठला आहात, जवळपास आजही तुम्ही 20-25 किलोमीटर रनिंग करून आला आहात. सगळे क्रिटिकल पेशंट हे सांभाळून तुम्ही इतक्या घाई गडबडीत पण तरीही तितक्याच शांतपणे आज माझ्यासमोर या पॉडकास्टला बसलेला आहात, हे मला वाटतं की तुमच्या मॅरेथॉनमुळे शक्य झालं आहे. तर तुमचं स्वागत. सर, सगळ्यात आधी तुम्ही नुकतीच जी कॉम्रेड मॅरेथॉन, मला वाटतं तुमची मॅरेथॉन जर्नी आत्तापर्यंतची जी आहे त्यात तुम्ही कुठल्या मॅरेथॉन पूर्ण केल्या, कशा पूर्ण केल्या म्हणण्यापेक्षा कुठल्या मॅरेथॉन तुम्ही आत्तापर्यंत धावल्या, हे थोडक्यात आम्हाला सगळ्यांना आधी सांगा. मी भारतातल्या आणि भारताबाहेरच्या अनेक मॅरेथॉन धावलो. सर्वप्रथम मी सातारा हिल मॅरेथॉन, अतिशय चांगली मॅरेथॉन, डॉक्टर संदीप काटे यांची मॅरेथॉन, सर्वप्रथम ती 21 किलोमीटर केली. त्या मॅरेथॉनसाठी माझी प्रॅक्टिस फक्त एक 3 आठवड्याचीच असेल आणि नाईट मॅरेथॉन होती. रात्री म्हणजे नाईट मॅरेथॉन नाही, रात्री 11 वाजता 11 वाजता सुरू होते आणि आपलं संपूर्ण बघायचं. आता मी
बिझी पिटिटेशन. मी त्या दिवशी 2 वाजता निघालो, तिथे पोचलो 10:30 वाजता, 11 वाजता स्टार्ट केलं, 1:30 वाजेपर्यंत संपवलं आणि 1:30च्या नंतर 2 वाजता संपल्यानंतर 2 वाजता परत बीड लावलो, 6-6:30 बीड लिहून परत प्रॅक्टिस. म्हणजे धावत पळतही तुम्ही ती मॅरेथॉन माझ्या आयुष्यातली पहिली मॅरेथॉन आणि खूप अविस्मरणीय मॅरेथॉन. त्यानंतर लगेच लगोलग मी माथेरानची एक ट्रेल मॅरेथॉन असते 25 किलोमीटर, ती केली. आणि मग 25 किलोमीटर केल्यानंतर मात्र एकदा असं ठरवलं की आता हाफ मॅरेथॉनपेक्षा जास्त आपण पूर्ण लक्ष फुल मॅरेथॉनमध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं. काय माझ्या मनात होतं. तत्पूर्वी मी लोकमत मॅरेथॉन, नाशिक, औरंगाबाद किंवा आपल्या इथल्या औरंगाबादच्या MITचे मॅरेथॉन ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या. आता आपली एक MIT म्हणजे ह्याची औरंगाबादची मॅरेथॉन असते, दौलताबादला सुरू होते, वेरूळला, आणि वेरूळहून परत दौलताबादला, अशी पूर्ण पॅराबॉलिक कर्व असते. आणि खूप एन्जॉय केली. आणि हे 1 वर्षभर मी फक्त हाफ मॅरेथॉन केले असतील. त्याच्यामध्ये प्रॅक्टिसमध्येच माझी 18, 20, 21 किलोमीटर व्हायचं. हाफ मॅरेथॉनमध्ये मी चांगल्या टायमिंगमध्ये पेस माझा चांगला आला आणि माझा आत्मविश्वास वाढला आणि मग मी फुल मॅरेथॉन करायचं ठरलं. गेल्या 4 वर्षापासून मी फुल मॅरेथॉन करतो. तर आपल्या भारतामध्ये मुंबई, अहमदाबाद आणि हैदराबाद इथे होतात. तर टाटा मॅरेथॉन ही आशियातली सर्वात प्रतिष्ठेची आणि जी मुंबईला होते मानली जाणारी सर्वात मोठी मॅरेथॉन. आजपर्यंत मी 3 वेळेस मॅरेथॉन फुल मॅरेथॉन केली आणि 3 वेळेस मी कॉम्रेडसाठी सिलेक्ट झालो. माझा त्याचा टायमिंग फार चांगला होता. म्हणजे 4 तास 40 मिनिट, 4 तास 30 मिनिट अशा याच्यात मी करायचो. नंतर मी हैदराबादच्या मॅरेथॉन केला. आत्तापर्यंत मी 3 हैदराबादच्या मॅरेथॉन केल्या. हैदराबादच्या मॅरेथॉन एक दाक्षिणात्य मॅरेथॉन, तिकडची ती सर्वात प्रतिष्ठेची मानली जाते. तिथे 4-5 फ्लायओव्हर आहेत आणि ते पण तो धावणं खूप म्हणजे चॅलेंजिंग, आणि ती पण मॅरेथॉन चांगल्या ह्यानी केली. तिथे मला खूप चांगले धावपटू भेटले, त्यांच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकलो. आणि हे सगळं करून मग मी सिंगापूरला चार्टर्ड मॅरेथॉन पण धावलो. तिथे पण माझे खूप चांगले अनुभव होते. आणि ते करत मग आता कॉम्रेड मॅरेथॉन मी माझ्या कॉम्रेड करायचं होतं. तर यावर्षी मी कॉम्रेड केली आणि कॉम्रेड माझे चांगल्या, म्हणजे मला वाटतं तुमच्या आयुष्याचा हा एक म्हणजे ज्या धावपटूचं स्वप्न असतं की ध्येय असतं की कॉम्रेड जेव्हा तो धावायला सुरुवात करतो, एक ध्येय घेऊन जातो, तर त्याला असं वाटतं की कॉम्रेड केली पाहिजे. हां, कॉम्रेड केली पाहिजे. आणि ते कॉम्रेड तशी खरं बघितलं तर काय असतं बरं या कॉम्रेड मध्ये, काय काय असतं ते एक सांगा. कॉम्रेड मॅरेथॉनलाच काय, किती किलोमीटर, काय काय टास्क कॉम्रेड कॉम्रेड मॅरेथॉनचं नावच आहे की अल्टिमेट रेस. बरं, त्याला म्हणतातच अल्टिमेट रेस. पण मी असं म्हणेल की दॅट इज नॉट अल्टिमेट रेस, दॅट इज ह्युमन रेस. म्हणजे मानवी क्षमतेचा तो कस पाहणारी मॅरेथॉन आहे. किती किलोमीटर? त्याच्यामध्ये कसं असतं की दर्बन साऊथ आफ्रिकेमध्ये होते. दर्बन ते पीटर मॅरिट्सबर्ग किंवा पीटर मॅरिट्सबर्ग टू दर्बन असे त्याचे 2 रूट असतात आणि दरवर्षी बदलतात. म्हणजे दर्बन हा कोस्टल एरिया आहे. आणि पीटर मॅरिट्सबर्ग ह्या हिल एरिया आहे. तर आपण चढ जातो, अप हिल. आणि पीटर मॅरिट्सबर्ग ते डर्बन ही डाऊन हिल असते. आता म्हणायला डाऊन हिल आहे, ॲक्च्युली रोलिंग रूट असतो तो. आणि 90 किलोमीटर असते. 90 किलोमीटरमध्ये 90 किलोमीटर अंतर 12 तासाच्या आत पूर्ण करायचं असतं. आणि मग त्यासाठी खरंच प्रॅक्टिस, स्ट्रेंथ, मेंटल ह्या सगळ्या गोष्टी लागतात. आणि जेव्हा ती फिनिश होते तेव्हा मग खूप आनंद होतो. यावर्षी मी ती पूर्ण केली. आणि म्हणजे आमच्या वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर महाराष्ट्रभर संजय जानोळे सरांचं नाव, आणि सगळ्यांनी म्हणजे मी जे मिलिंद सोमन हा मी जो उल्लेख केला की सर जेव्हापासून ऐकलं की जानोळे सरांनी, तर मला एक ओढ होती की कसं हे 90 किलोमीटर, म्हणजे तुम्ही विचार करा तुमच्यापैकी किती लोकांनी, आपण किती चालतो दिवसभर. सर ॲव्हरेज माणूस जो असतो, मला विचारायचं आहे की मी स्वतः आज कॅल्क्युलेट करतोय, ॲव्हरेज माणूस हा किती चालत असेल एका दिवसात. धावणं तर सोडूनच द्या, बऱ्याच जणांना आपण शेवटचं कधी धावलोय हे पण आठवत नसेल. काही माणसं असं बघितलेत की एका माणसाची तर ती 50वी मॅरेथॉन होती. बापरे, 50 वर्ष तो धावत होता. माय गॉड. आणि आम्ही सर्वांनी त्याला अक्षरशः शुभेच्छा दिल्या, त्यासोबत सेल्फी काढला की तुमची वय काय होतं? त्याचं वय जवळपास 75 गाठली होती. आणि सगळ्यात ओल्डेस्ट माणूस हा
82 वर्षाचा होता. की आता आम्ही तरी कॉम्रेड केली, तुम्ही आमचं एवढं कौतुक केलं, सत्कार केले. मी साऊथ आफ्रिकेला एअरपोर्टवरून ज्यावेळेस मी हॉटेलकडे जात होतो ना, तर ड्रायव्हरला सांगितलं मी कॉम्रेडला आलो. ड्रायव्हर म्हणला ठीक आहे, मी आता 4-5 वेळेस कॉमेंट केलं. बापरे, ड्रायव्हर म्हणजे आणि ते ॲक्च्युली कॉम्रेड कल्चर आहे. म्हणजे एक स्कॉटलंडमधलं एक फॅमिली होती. वडील, मुलगा, सून, आई, मुलगी आणि जावई असे 6 जणांची बसच चालली होती. त्यांचे कपडे, त्यांचे ॲक्सेसरीज आणि ज्या त्या आनंदाने आत्मविश्वासाने ते जात होते, त्यांच्याकडे बघून आपल्याला कौतुक. आमचं निळू भाऊंचं ते कुटुंब रंगलंय काव्यात, तसं मला वाटतं कुटुंब रंगलंय धावण्यात. आणि खरं तर प्रत्येक कुटुंबात व्हायला हवं आणि त्याच्यासाठीच आजचा हा पॉडकास्ट आहे. पण मग तुम्ही कसं काय हा नाद कसा लागला, म्हणजे नाद खुळा असं ज्याला आपण म्हणायला हरकत नाही. आता आम्हाला तुम्ही बालरोगतज्ञ आहात, म्हणजे 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी तर बीजी पीडियाट्रिशियन. किती वर्ष झाली तुम्ही धावण्याची सुरुवात, पहिलं धावण्याचं पाऊल कधी उचललंय? ते सांगतो की ही 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे माझं अवघं विश्व सगळं लहान मुलांनी व्यापून ठेवलं होतं. म्हणजे माझी सकाळ व्हायची तर त्यांच्यापासूनच, आणि रात्री झोपायचं होतं त्याच्यातच. आणि मी इतकं त्याला म्हणजे केलं होतं, मला त्याच्यात आनंद पण होता, आवड होती. पण माझं त्या काळात थोडं हेल्थकडे लक्ष कमी झालं, माझं वजन वाढलं. म्हणजे मी हेल्थ कॉन्शियस पहिल्यापासूनच होतो, डाएट चांगलं होतं, सगळं होतं. पण ते 65वरून डायरेक्ट 80पर्यंत वजन गेलं. आणि कुठल्याच मित्राच्या कार्यक्रमाला जायचं नाही. 80 झाले होते तुम्ही? 80 केजी झाले होते. बापरे. मग कार्यक्रम अटेंड करायचा नाही, कुणाच्या बर्थडेला जायचं नाही, आणि नुसतं खाली यायचं, पेशंट वर जायचं, झोपायचं, एवढंच फक्त. तर माझी मिसेस मनीषा हीच मला एकदा कंटाळून म्हणली की आता एकदा तरी तुम्ही हे करा ना, म्हणजे थोडं बाहेर फिटनेस करा, जिम जॉईन करा. पण जिम जॉईन करायचे माझ्या मनात आलं, पण ते विचार होता. पण काय झालं की आमच्या IMA ब्रँचने ते एक छोटीशी मॅरेथॉन अरेंज केली. तर त्यावेळेस मॅरेथॉन म्हणजे काय माहीत नव्हतं, पण नंतर सांगितलं मॅरेथॉन म्हणजे थोडं पळतात म्हणे. आणि ती फक्त 7 किलोमीटरची होती. तर 7 किलोमीटरची मॅरेथॉन मिसेस काय म्हणली, तुम्ही कोणत्या ह्याच्यात पार्टिसिपेट होत नाहीत ना, तर कमीत कमी मॅरेथॉनमध्ये तरी जावा. ठीक आहे, मी तिचं ऐकलं. मग मी 3 आठवडे प्रॅक्टिस केली. मग प्रॅक्टिस कशी करायची, माझ्यासोबत मुलगा ठेवायचा, मोटरसायकल होती फक्त, आणि तो मोबाईल घेऊन थांबायचा, कुठं हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी वगैरे आहे का मला विचारायचा. आणि मी ते वॉक करायचो, थोडं जॉग करायचो, असं माझा स्वतःचाच संघर्ष चालायचा. आणि मी तयार झालो आणि मग मॅरेथॉनचा दिवस उजाडला तो. तर 7 किलोमीटरमध्ये पहिले 3.5 किलोमीटर मी चांगलं केलं, पण दुसऱ्या 3.5 किलोमीटरला मी थकलो. तर माझ्या मिसेसच्या मैत्रिणी होत्या, त्या सगळ्या मैत्रिणी माझ्या मिसेसला सांगितलं, सरनी पहिल्या हाफमध्ये चांगलं केलं, नंतर गळाले म्हणले. मला ते वाईट वाटलं. मी काय ठरवलं, मला एक ना एक दिवस अतिशय चांगला धावपटू व्हायचंय. माझा त्या दिवशीपासून धावण्याचा आणि फिटनेसचा सिलसिला सुरू झाला. मग मी जिम जॉईन केली. योगा टीचर घरी येत होता, एरोबिक करणारा माझा टीचर दुसरा होता. असं 4ही बाजूने मी माझं फिटनेस सुरू केलं. आणि फक्त 2-3 महिन्यामध्येच ट्रेंड झालो. फक्त माझ्या मनात होतं, मी ज्यावेळेस रनिंग करत होतो ना, किंवा रनिंग करायचं म्हणत होतं त्यावेळेस फक्त मला एक जाचक कुठली तरी गोष्ट करायची म्हणून नाही, ती आवड होती. रस्त्यांची मी मैत्रीच केली होती. सगळे रस्ते मी बघितले होते, कुठं जायचं, काय करायचं. आणि हळूहळू सिलसिला सुरू झाला, हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन. आणि मग त्यात चांगलं सक्सेस मिळू लागलं. माझे फॉलोअर्स वाढले आणि माझी मित्र कंपनी वाढली. लोक रोल मॉडेल म्हणून बघायला लागले. जिल्ह्यात, राज्यात आणि देश विदेशात ते पण मित्र माझे झाले. मग ते हळूहळू इट बिकेम अ लाईफस्टाईल की आजही तुम्ही धावून आलायत. सर, रोज हे तुमची आता धावण्याचं, तुम्ही आठवड्याला किती दिवस धावता? हे बघा की रोज धावलं ते पण चांगलं आहे. की 2014 एक स्टडी आहे न्यूयॉर्क अमेरिकन, काय ती स्टडी, की तुम्ही 5 ते 10 किलोमीटर 10 मिनिटं जरी रोज चालले तरी तुमच्या त्या फिटनेससाठी चांगलं, किंवा ते वजन चांगलं होणार. किंवा दुसऱ्या ह्याच्या लोकांनी रोज अर्धा घंटा तुम्ही धावले तरी पण चांगलं आहे. पण कसं असतं, एक्सरसाइजचे काही प्रकार असतात. त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ हे 2 डिफरंट पार्ट असतात. रनिंग आपण जेव्हा करतो ना, तर मोस्टली फोकस आपला कार्डिओवर असतं, बरोबर. आणि थोडंसं स्ट्रेंथ ट्रेनिंग पण होते. पण आपण जेव्हा जिममध्ये जातो, वेटलिफ्टिंग वगैरे करतो, तो दॅट इज स्ट्रेंथ. मला वाटतं सर एरोबिक आणि एनएरोबिक. सर एकदा थोडंसं याच्यात डिटेल मला सगळ्या व्ह्युअर्सला सांगायचं आहे की
जे काही व्यायाम आहेत त्याची आम्ही वैद्यकीय क्षेत्रात 2 याच्यात विभागणी करतो, एक एरोबिक आणि एक एनएरोबिक. तर सर हे आम्हाला थोडंसं डिटेल समजून सांगा की रनिंग कशात येतं. रनिंग, जॉगिंग, स्विमिंग, सायकलिंग हे सगळे एरोबिक एक्सरसाइजेस आहेत. एरोबिक एक्सरसाइज म्हणजे ज्याच्यामध्ये हृदयाची गती वाढते, टार्गेट हार्ट रेट आपला अचीव होतो. येस, तर हृदयाची गती वाढते, पण त्याच्यापेक्षा जास्ती आपण ऑक्सिजन घेऊन एक्सरसाइज करतो. ओके, वातावरणातला. बरोबर. आणि एनएरोबिक एक्सरसाइजमध्ये काय असतं की एक शॉर्ट ड्युरेशनसाठी आपण केलं असतं. उदाहरणार्थ स्प्रिंटिंग किंवा हाय इंटेन्सिटी इंटरव्हल. बऱ्याच आपल्या व्ह्युअर्सला स्प्रिंटिंग म्हणजे काय माहित नाही, तर ते एकदा सांगा. स्प्रिंटिंग म्हणजे काय? कसं अतिशय वेगात धावणे, म्हणजे ते 100 मीटरचं अंतर जितकं शक्य होईल तितक्या जोरात धावणे. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे उसेन बोल्टचं जे आपण उदाहरण देतो, जो मला वाटतं 100 मीटर 9 सेकंदात उसेन बोल्ट धावतो. मग त्यावेळेस तो काय करतो की वातावरणातलं ऑक्सिजन घेत नाही, तर मसलमध्ये ग्लायकोजन असतं, त्याचा तो वापर करतो. आणि मग ग्लायकोजन ब्रेकडाऊन होतं. मसल ब्रेकडाऊन जिथे होतो दॅट इज एनारोबिक. येस, एनारोबिक. आणि ग्लायकोजन ब्रेकडाऊन होतं, मग लॅक्टिक ऍसिड तयार होतं. स्प्रिंटिंग एक एनारोबिकचं उदाहरण. एनारोबिकचं अजून उदाहरण काय? एनारोबिक मग वेट ट्रेनिंग आणि हिट, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग, HIIT. ते पण सर ह्या दोन्हींचे तुम्ही सांगितलं की रनिंग, जॉगिंग, स्विमिंग, वॉकिंग हे सगळं एरोबिक झालं आणि एनएरोबिक झालं. यांचे फायदे वेगवेगळे असतात का? ते काय असतात ते सांगा. की कुठली एक एक्सरसाइज परिपूर्ण नाही. सगळ्या एक्सरसाइज केल्या ज्या त्या गोष्टीने. उदाहरणार्थ मी रनिंग करतो, पण रनिंगमध्ये माझी 42 किलोमीटर 45 किलोमीटरमध्ये मी माझ्या शारीरिक क्षमतेने पळतो, पण त्यापुढे काय? मग त्याच्यानंतर माझ्या शरीरामध्ये शक्तीच पाहिजे, त्याला स्ट्रेंथ म्हणतात. स्ट्रेंथ कुठं येणार? मला जिममध्ये येणार. मग मला ते स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्या कंपार्टमेंट, समजा तुमचं कॉर्ड्स आहेत, हॅमस्ट्रिंग्स आहेत, ह्या सगळ्याच्या तुम्ही ते स्ट्रेंथनिंग करायला पाहिजे, तो वेट ट्रेनिंग पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. आता समजा योगा, की योगामुळं इतकं चांगलं फ्लेक्सिबिलिटी येतं आणि आपल्याला रिदम चांगला येतो की त्याच्यामुळे रनिंगच्या वेळेस इंजुरी व्हायची. योगा आहे की योगा करून नाही चालणार. ते सगळ्यांचा अचूक वापर करता आला पाहिजे. आता मी योगा पण करतो, वेट ट्रेनिंग पण करतो, आणि ह्या सगळ्यांचा वापर मी धावण्यासाठी करतो. तर मला वाटतं की सर, मला उद्यापासून व्यायाम सुरू करायचा असेल तर मी कॉम्बिनेशन माझा आठवडा कसा प्लॅन करायचा? हे बघा, पहिल्यांदा काय तुम्ही बिगिनर आहात आणि काही दिवसांनी तुम्ही ॲथलीट बनणार आहेत. बिगिनर ॲथलीट. आता ॲथलीट जेव्हा होणार तेव्हा तुमचे काही टार्गेट असणार आहेत, त्यामुळे तुम्ही टार्गेटकडं मग तुमचं लेवल बदलणार. लेवल 1, लेवल 2, लेवल 3 होणार. तर पहिल्यांदा काय करा, तुम्ही आठवड्यातून 2 किंवा 3 वेळेस रनिंग करा. बरं. आणि समजा रविवारचा दिवस हा लॉंग रनसाठीच ठेवा. एक मंगळवारी एक शॉर्ट रन करा, रिकव्हरी रन म्हणा त्याला. फार तर समजा तुम्ही रविवारी 20 किलोमीटर केलं तर त्याचं 5 किलोमीटर केलं तर रिकव्हरी होईल. आणि गुरुवारी तुम्ही मग काय की वेगवेगळ्या डिफरंट टाईप ऑफ रनिंग असतात. उदाहरणार्थ टेम्पो रन, एकदा एक स्पीड पकडली की त्या स्पीडने पडायची. बरं, हे 2-3 दिवस रनिंग केली. आणि उर्वरित 3 दिवस मग तुम्ही जिम करा. जिम करा. जिममध्ये काय की अपर बॉडी पण लागते, शोल्डर एक्सरसाइजेस, बॅक आहेत किंवा चेस्ट आहे किंवा लेग्स आहेत. ह्या झाल्या प्रायमरी बेसिक गोष्टी झाल्या, ह्या पण करा. आणि नंतर मग आफ्टर तुम्ही हे झाल्यानंतर काय की स्ट्रेचिंग करता, त्यावेळेस पैकी 10-12 सूर्यनमस्कार करा. तेवढं करून तुमचं फिनिश करून टाका. आणि ही अशी सुरुवात करा. मग तुम्ही ह्याच्यातून काय होणार, तुम्हाला रनिंगची प्रॅक्टिस होणार. आता त्याला सिम्पॅथेटिक कंट्रोल हा एक शब्द आहे की तुम्ही की प्रॅक्टिस म्हणजे आता तुम्ही जर उद्याच पळाले, तुम्ही 1 किलोमीटर जर पळाले तर तुमचं हार्ट रेट शूट होणार, 180पर्यंत जाणार. आणि तुम्ही रोज जर पळत राहिले तर हळूहळू शरीराला सवय लागून तुमचा तुम्ही हार्ट रेट खाली येणार. मग तुम्ही तेच 1 किलोमीटर जर पळाले तर तुमचं हार्ट रेट वाढणारच नाही. तुम्ही 120-110च्या स्पीड करणार. दॅट इज सिम्पॅथेटिक कंट्रोल. सर मला सांगा, तुमचा रेस्टिंग हार्ट रेट मी जर आता तपासला तर तो किती असेल? 50. मी माझा जेव्हा राऊंड घेतो ॲट द एंड ऑफ डे 12 वाजता ICUचे राऊंड होतात माझे, 12:30-11ला काम संपतं, त्यावेळेस मी प्रॉब्लेम रोज चेक करतो. 48-50 रेस्टिंग हार्ट रेट असतो. आणि ॲव्हरेज माणसाचा आमचा जर तपासला तर तुमचा डिपेंड्स की तर अंदाजे तो काय असतो? म्हणजे सगळ्या लोकांसाठी आपण सांगूया 70, 72, 80 पर्यंत आपल्याला माहिती आहे. म्हणजे मला वाटतं की तुम्ही 20 हार्ट रेट जिंकलाय. दिस इज सच अ एक्साइटिंग अँड बिग अचिव्हमेंट. मी नेहमी विचार करतो की ज्ञानेश्वरासारखा माणूस इतका हुशार, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, जगाला संस्कृतचं जाण ओपन करून ठेवलं भगवद्गीतेचं, त्यांनी समाधी घेतली
संजीवन संजीवन समाधी घेतली म्हणजे चित्रपटात आपण बघतो त्यांना झाडाखाली नेऊन ठेवतात, पुन्हा भिंत बांधतात, अक्षरशः डोळ्यात पाणी येतं, डोळ्यात पण त्यावेळेस ते काय तडपडून मारले असतील का? नाही. त्यांनी अक्षरशः त्यांचं हृदयाची गती योगनी कमी केली असेल, श्वास कमी केला असा नाही, तुमचे दरवाजे बंद होईस तर त्यांनी त्यांचा प्राण सोडला नाही. प्राण आणि संजीवन समाधी जे म्हणतात की तो कळस हलतो. आजही जिथे ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आहे तिथे जर तुम्ही एनर्जी मीटर जर ठेवलं तर त्याच्यामध्ये हे कळतं की खाली काहीतरी ह्युमन एनर्जी अजूनही आहे. आणि म्हणून ती संजीवन समाधी, की याचा अर्थ त्यांनी तो हार्ट रेट फ्रीज केलेला आहे, बंद पण झालेला नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की सरांनी आता एक आपलं व्यायाम म्हणजे एक्सरसाइज आणि अध्यात्माचं आपल्या या पॉडकास्टमध्ये एक सुवर्ण मध्य आपण असा गाठलाय की अध्यात्माच्या मार्गावरती मॅरेथॉन रेस जिंकलेले सगळ्यात मोठे योगी कोण तर ते ज्ञानेश्वर माऊली. क्या बात आहे. आणि तुम्ही पण काय करा की तुमच्या ह्याच्या इनव्हॉलेंटरी गोष्टी आहेत ना ह्याच्यावर कंट्रोल करायला. एक्झॅक्टली, मी तेच विचार कराल पण इनव्हॉलेंटरी करा. मग त्यासाठी काय फक्त एकच गोष्ट लागेल, प्रॅक्टिस. म्हणजे हृदयाच्या गतीवर आपण जे म्हणतो की विजय मिळवा, आपल्या सगळ्या काय षड्रिपूंवर विजय मिळवा, फिटनेस म्हणणार. आणि सर मग एक मला कोरिलेट मी करतो जे मी सांगत होतो की रागावल्यावर आपला हार्ट रेट वाढतो, बरोबर आहे की नाही? तर मग ह्या सगळ्या भावनांवर पण कंट्रोल आला का तुमचा काही प्रमाणात? म्हणजे कारण हार्ट रेटची मी कोऑर्डिनेट करतो. काल परवा एक दादा सुसत्रे नावाचे एक बारामतीचे कोच आहेत, बरं, त्यांच्याकडे महाराष्ट्रातले सगळे रनर त्यांच्याकडे आहेत. त्यांनीच प्रश्न विचारला, म्हणले कॉम्रेड नंतर तुमच्यात काय फरक पडला? बरं, काय वाटलं? तर मी त्यांना ते उत्तर काय दिलं की एकतर कॉम्रेड झाल्यानंतर माझ्या मनात एवढा मोठा आत्मविश्वास झाला की मी जगातली कुठलीही गोष्ट करू शकतो. क्या बात आहे. पहिली गोष्ट. दुसरं, माझ्यामध्ये एवढा संयम आला की समजा एखादा पेशंट माझ्याकडे यायचा, पहिल्या दिवशी मी त्याला प्रॉपर ट्रीटमेंट किंवा संयम देऊन सांगायचो. बरेच रागावतात आपल्यावर, पण सेकंड टाइम ते लगेच दुसऱ्या दिवशीच यायचा, सर संडासच राहिली नाही, की मला थोडं चिडचिडेपणा व्हायचा. मग जा इन्व्हेस्टिगेशन कर ऍडमिट, असं मी थोडासा सल्ला द्यायचो, तो मलाच आवडायचं नाही. पण आता दुसऱ्या दिवशी पण मी त्याला संयम ठेवून काउन्सिलिंग करतो. एक फेवरेट डायलॉग असतो लोकांचा, तुमच्यानी होत असेल तर सांगा. ठीक आहे, त्यांना त्याचा इगो करत सांगायचा हे संयम ना. आणि घरी पण आता छोट्या छोट्या गोष्टी घरी फॅमिलीमध्ये कुरबुरी होतात, आता कुरबुरीचा विषय संपला, तुझंच कर. बरं. थोडक्यात मला वाटतं की योगिक माइंडसेट यांनी तुमच्यामध्ये निर्माण झाला. सर, रेस्टला किती महत्व देता तुम्ही घेता का रेस्ट? येस. आता हे कसं आहे की रेस्ट इज द पार्ट ऑफ ट्रेनिंग. त्याच्यामुळे रेस्ट जेव्हा सांगितली किंवा जेव्हा ठरली त्यावेळेस ती घेतलीच पाहिजे. पण मी काय करायचो की मी रनिंग केली, समजा मी सॅटर्डे संडे दोन्ही बॅक टू बॅक रनिंग करायचो, शनिवारी 25 आणि रविवारी 30. आता सोमवारी माझ्याकडे ताकदच राहायची नाही, पण आपल्याकडं वेळ खूप कमी असायचा, आपल्या अगोदरच खूप वेळ गेले, तर मी काय करायचो सोमवारची रेस्ट घ्यायचं नाही, त्या दिवशी अप्पर बॉडी करायचो, स्ट्रेचिंग करायचो किंवा ब्रिदिंग एक्सरसाइजेस करायचो. तुमचे पाय थकले, सोर आहेत ना, मग ब्रिदिंग एक्सरसाइज अनुलोम विलोम करा, त्याची थोडंसं ओमकार करा, ह्या गोष्टी करा, काहीतरी करा, असं नका त्या गोष्टीतून तसं तुम्हाला आनंद मिळणार आहे ना. पण असं करू नका की जाचक होईल तुमच्या शरीराला कुठं, ते तुमच्या शरीराचं ऐकून घ्या. त्या दिवशी बॉडी जर तुमची लिसन टू युअर बॉडी, शरीर जर नाहीच करताना मला एक महत्त्वाचं या पॉईंटला विचारायचं आहे की आता मला तर म्हणजे मी जेव्हापासून हे पॉडकास्टचं आपलं डिस्कशन 90 किलोमीटर, म्हणजे मला त्या विचारानेच दडपण येतं, 90 किलोमीटर धावायचं आहे. म्हणजे थोडक्यात इथून तुम्ही मला सांगितलं की बीडला आता पळत जा, म्हणजे मला छाती फुटेस्तोवर पळणं हे काय असतं. तर म्हणून तर आणि सर्वसामान्य माणसासाठी सर हे तुम्ही धावलात म्हणून ठीक आहे. हो, खरं सांगितलं ना की मी सांगितलं अगोदर की मानवी क्षमतेचा ती कस पाहणारी मॅरेथॉन. मी माझ्या दृष्टीने मॅरेथॉन हा माइंड गेम समजतो. बरं, 30% बॉडी, 70% तुमचं माइंड. डर के आगे जीते. आणि काय की तुम्ही थोडी ट्रेन केली असती, प्रॅक्टिस केलेली असतं, तुम्ही डाएट प्रॉपर केलं असतं, त्यामुळे तुमच्या मनात एक आत्मविश्वास आलेला असतो. मी ज्यावेळेस मॅरेथॉनला जाईल त्यावेळेस मला वाटलं नव्हतं की माझी मॅरेथॉन कम्प्लीट होईल. बरं, तुम्ही कॉन्फिडंट नव्हतो कारण ते सांगू शकत नाही त्या दिवशी दिवस कसा उघडेल. 11 तास धावत राहायचं, तर मग मी कॉन्फिडंट नव्हतो. मी ज्यावेळेस धावायला सुरुवात केली त्यावेळेस मी काय ठरवलं की 90 किलोमीटर आकडा बघायचाच नाही, 1 किलोमीटर 2 किलोमीटर किंवा आकडा सोडून द्या, 1 पाऊल फक्त मोजा, 1 पाऊल तुम्ही आत्मविश्वासाने टाका आणि एन्जॉय करत व्यवस्थित निघा.
एकदम इझी स्टार्ट करा आणि स्ट्रॉंग फिनिश करा. आणि पण मी ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली की आपण कुठे आहेत की इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहेत. सगळेजण जगातले 23,000 धावपटू आलेत, 80 देशातून आलेत आणि आपण त्यांच्यासोबत धावतोय आणि आपण त्यांच्यासोबत क्वालिफाय झालो आणि क्वालिफाय धावतोय. हे मी कधीच विसरलो नाही. मला जे ट्रेनिंग दिली, मी जे परिश्रम घेतले ते ऑल द टाईम लक्षात ठेवले आणि धावत राहिलो. मग ते खूप मोठी जर्नी. मग ती मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नामध्ये त्याचं 90 किलोमीटरचं माझं जे झालं ते मी सांगेन. बरं, जेव्हा फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन तुम्ही धावता किंवा चला मॅरेथॉन जाऊ द्या, उद्यापासून मला समजा धावायला सुरुवात करायची, मला 4-5 किलोमीटर धावायचं आहे, तर किंवा तुम्ही लोक, तर तुम्ही मध्ये ब्रेक घेता का सर हे करत असताना? येस. काय असतं माहिती आहे का की एक अशी म्हण आहे की तहान लागण्यापूर्वी पाणी प्या. बरं, पण सर असं नाही होत का? खा. बरं. आणि थकण्यापूर्वी थोडं थांबा. पण असं नाही होत का की थांबलं की मग थांबावंच वाटतं? म्हणजे ते पण असेल ना की मी आता थांबलो, तुम्ही ते 10 सेकंद थांबायचं की 1 मिनिटं का 2 मिनिटं, काय करायचं? मी पार्ट ऑफ ट्रेनिंग असणार. तुम्ही उद्या डायरेक्ट 5 किलोमीटर कधी करू शकणार नाहीत, पण तुम्ही उद्यापासून जर सुरू केलं आणि सातत्य ठेवलं तर 3 महिन्यानंतर तुम्ही आत्मविश्वास सांगणार की सर मी 10 किलोमीटर आता नॉनस्टॉप जातोय. बरं, ओके. पार्ट ऑफ ट्रेनिंग. मग तुम्ही सुरुवातीला केलं ना, पहिल्यांदा काय करा की एक 200 मीटर धावा, 100 मीटर वॉक करा. तुम्ही तुमची लढाई तुमच्या स्वतःशी ठेवा का तुमच्यात पोटेन्शियल किती आहे, तुमच्यात स्ट्रेंथ किती आहे, तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहेत आणि तुम्हाला रनिंग किती आवडतं. ह्या गोष्टी त्या मॅटर करणार आहेत. आता तुम्हाला आवडतच नसेल, बळजबरी तुम्हाला रस्त्यावर कोणीतरी ढकललं आहे, तुमच्याच्याने काहीच होणार नाही. तुम्ही ठरवा. आता मी आणखी एक सांगतो की मी जेव्हा 20 किलोमीटर धावायचं ठरवतो ना, त्यावेळेस मी 15 किलोमीटर थकतो. ज्यावेळेस 40 किलोमीटर धावायचं ठरवतो त्यावेळेस 35 किलोमीटर थकतो. ओके. आणि म्हणजे ज्यावेळेस मी 90 किलोमीटरला काय झालं? 90 किलोमीटर विसरून गेला असाल मागे सगळं. विसरून गेलो होतो. 90 किलोमीटरचा हिशोबच वेगळा आहे. सांगू का हिशोब थोडक्यात? नाही, हा सांगा ना सर. तर कसं आहे की मी ज्यावेळेस आम्ही कॉम्रेडची प्रॅक्टिस सराव केला, तर जानेवारीमध्ये 42 केलं टाटा मॅरेथॉन कॉन्फिडेंटली, चांगलं. फेब्रुवारीमध्ये लोणावळ्यात अल्ट्रा मॅरेथॉन आहे, 50 किलोमीटर केलं. मार्चमध्ये कास पठार सातारा 65 केलं. 65 केल्यानंतर आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आला की करू शकतो. कारण कसं आपलं जेवढं 90 किलोमीटर अंतर असताना त्याच्यात 3/4 अंतर आपण जर धावलेलं असलं तर तुम्ही 21 किलोमीटर राहिला. 21 किलोमीटर तुम्हाला करायचं असेल तर 15 किलोमीटर तुम्हाला अगोदर प्रॅक्टिस करावं लागते. मग मी काय केलं की ते मला कॉन्फिडन्स आला आणि तो कॉन्फिडन्स घेऊन मी तिथे गेलो आणि मग मात्र तिथं धावायला सुरुवात केली. मी 65 किलोमीटर कॉन्फिडंटली धावलो. 65 किलोमीटर हे आपण पायाने धावतो, पण कधी ना कधीतरी पाय थकतात. मग 65 किलोमीटर ते साधारणपणे 80 किलोमीटर हा प्रवास माझा ब्रेननी होता. बापरे, काय वाक्य आहे. 65 किलोमीटरला मला असं वाटायचं की आता सोडून द्या, काय फरक पडत नाही, गाडीत बसून निघून जावं. पण मी विचार केला की तू ट्रेनिंग घेतलीस. मी आठवलं साताराला कसं पळालो. 65 नंतर पायांची स्थिती काय होती सर? ॲनेस्थीसिया होऊन जातो का? म्हणजे एक पायाला ॲनेस्थीसिया येतो का असा की जाणवतच नाही? तुम्ही जर प्रॉपर पद्धतीने म्हणजे खूप जास्त चांगल्या रिदमनी टेक्निकनी पळाले, तुम्ही प्रॉपर हायड्रेशन मेंटेन केलं, तुमचं न्यूट्रिशन मेंटेन केलं, तुमची सराव असला तर नाही काही त्रास होतो. बरं. लोक खूप कॉन्फिडेंटली धावपटू पळतात. 65ला पोहोचले. 65ला पोहोचलो. 65 नंतर मी काय होतं, खाली अक्षरशः त्यावेळेस उतार सुरू नव्हता, पण पायात त्राणच उरलं नव्हतं. मग मी ठरवलं की आता थोडंसं डोक्याने काम घ्यावं लागणार आहे पायापेक्षा जास्ती. मग मी ही ज्या ट्रेनिंग घेतल्या होत्या ना सातारा, ह्या ट्रेनिंग ह्या आठवल्या. तू अवघड परिस्थितीमध्ये काम केलंस, तिकडं तरी वातावरण चांगलं आहे, इकडे उष्ण वातावरण आहे, स्वतःशी संवाद, दिवसभर प्रॅक्टिस केलीस, रात्री 12 वाजता सुरू केलंस, पहाटे 5-6 वाजेपर्यंत पळालास, 9 वाजेपर्यंत पळालास, हे काय तुझ्यासाठी सोपं आहे. असं करत करत मी 80 किलोमीटर गाठलं. 80 किलोमीटरमध्ये मेंदू पण म्हणला की आता संपलो, मी पण संपलो. मग आता नंतर काय होतं, हृदय मग कशासाठी तुला आवड आहे, तुला पॅशन आहे, लोकांनी तुझं कौतुक केलंय, तुला जातानाच सेंड ऑफ दिलाय, तुला शुभेच्छा दिल्यात. अक्षरशः आमच्या बीडच्या मित्रांनी मला एक तिरंगा दिला होता. क्या बात. तिरंगा का दिला सर? अक्षरशः अंगावर काटा आला. तिरंगा दिला होता, त्यासाठी दिला होता की ज्यावेळेस तू क्रॉस लाईन पार करशील त्यावेळेस तिथं तुझं काही नसेल तर तू तिरंगा फडको कोण दुसऱ्या दिवशी आणि तुझा फोटो काढ. क्या बात आहे यार. ज्याने मला तिरंगा दिला त्याला एवढा कॉन्फिडन्स होता की हा रेस पूर्ण करेल. मला त्याचं पण ठेवावं लागत होतं डोळ्या, म्हणजे मला सर हे मला इमोशनल मुवमेंट आहे अक्षरशः. त्या हृदयातून ज्यावेळेस मी पळत होतो त्यावेळेस मला माझे आई वडील आठवत होते, लेकरं बाळ आठवत होते, अक्षरशः 33 कोटी देव आठवत होते.
क्या बात आहे, त्यांचा स्मरत स्मरत मी धावलो. ॲक्च्युली त्यांचे मला आशीर्वाद पाहतो. क्या बात आहे. मग मी 80 किलोमीटर केलं. 80 किलोमीटरला माझे कोच भेटले, सतीश गुजार. ते पण होते, सतीश गुजार माझेच कोच होते. अक्षरशः मी माझ्या ट्रेनिंग पार्टमध्ये माझ्या शेवटून नाही ते सोबत होते धावत नाही ते पण धावत होते धावत होते ना धावत होते. तिथे एक बस असते, बसता येतं का? बस म्हणजे 50 लोक सोबत धावणार. बर. आणि मग ते आपले भारतीय लोक सगळे ऑलमोस्ट सतीश गुजारांसोबत धावत होते. आणि त्यांच्या कॉम्रेडचा पण काही अधिकृत बस असतात. त्यांनी त्यांच्या फ्लॅग असतो 11:30, ज्याला ज्याला टायमिंग पण त्यांच्यानुसार जायचं. अक्षरशः अमोल माझ्यासोबत जे त्यांचे पेसर होते ना कॉम्रेडचे, त्यांनी सोडलं धावणं. ते म्हणले आता आमच्याच्याने धावणं होत नाही. मी अतिशयोक्ती सांगत नाही. त्यांचे पेसर म्हणजे त्यांचे पेसर म्हणजे काय सोबत कॉम्रेड जे मॅरेथॉन अरेंज करतात ते सोबत चांगले रनर काय करतात की त्यांच्यासोबत धावलं तुमचं 11.5 तासात कम्प्लीट होईल. ओके, आपल्याला लक्षात आलं माझ्या. इट्स अ लँडमार्क की तुम्ही यांच्यासोबत राहा म्हणजे तुमची वेळेत पूर्ण होईल. म्हणजे आमच्यासोबत जे 11.5 होता ना कॉम्रेडचा पेसर तोच था. ओ माय गॉड. आणि मग माझे कोच दिसले म्हणजे अग्निशामक दलाचा बंब आहे त्याला आग लागली. आणि मग माझे कोच भेटले. आता कोच पण थकलेच होते. आता कोच म्हणजे 13 कॉम्रेड कंप्लीट केलेला. त्यांना मी म्हणलं सांगितलं की सर चला. सरांना माझ्याकडे बघून खूप आनंद झाला. संजय म्हणले वेल डन आणि गो अहेड. मग मला त्यावेळेस परत शक्ती आली. मी धावायला सुरुवात केली. हे शेवटचे 10 किलोमीटरचा शेवटचे 10 किलोमीटर. आता शेवटचे 10 किलोमीटर म्हणजे बोलायला 10 किलोमीटर वाटतं पण 10 किलोमीटर 80 किलोमीटर नंतरचे 10 किलोमीटर. तेच ना 80 किलोमीटर 10 किलोमीटर धावताना मग सुरू केलं धावणं. आता अक्षरशः सगळेजण ऑलमोस्ट रडतातच. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं असतं. माझ्या बी डोळ्यात पाणी होतं. पण ते अश्रू मी बाहेर पडणार नाही त्याची खात्री म्हणजे हे अश्रू थकव्यामुळे होते की आनंदामुळे होते, नैराश्यामुळे होते? ते अश्रू पहिले थकव्याचेच होते. बरं. ते बाहेर पडणार नाहीत कारण ते बाहेर पडले असते तर मी हरलो संपलं. बरोबर. मी त्याची काळजी घेतली होती. आणि मी माझं धावत गेलो, सर्वांना स्मरत धावत गेलो. शेवटचे 200 मीटर राहिले. ओ माय गॉड. 200 मीटर तर मला असं अक्षरशः पिक्चर सारखं वाटतंय. तो आनंद म्हणजे 200 मीटर मात्र खूप फास्ट पळालो. आयुष्यात जितका दम असतो तितका एकवटून क्रॉस लाईन पार केली आणि अक्षरशः तिरंगा काढला. पण तिरंगा तुमच्या खिशे म्हणजे जवळ होता, ह्याच्यात ठेवला होता, काढला, फडकावला. पण फडकावून उभा राहायचं पण त्राण नव्हतं. मग मी अक्षरशः फोटो आहे तुमच्याकडे? ते कोसळलो. तो फोटो माझा होता ना, आहे ना तो फोटो. नाही मग फोटो मी लंच करत कोसळलो. तो फोटो काढला. पण त्यावेळेस मात्र रडू आलं मला. पण हे अश्रू मात्र आनंदाचे होते. म्हणजे मलाच आत्ता म्हणजे हे ऐकतानाच मला असं वाटलं की मीच ही धावून गेलो तर म्हणजे मला व्ह्युअर्सला सांगायचं आयुष्याची रेस जी असते ती मला वाटतं अशीच असते सर, अशीच असते. म्हणजे ज्या माणसाला काहीतरी करायचंय म्हणजे मला अंगावरचा काटा जो आहे तो माझ्या जातच नाहीये. हा मला नाही वाटत कसा काय कॅमेऱ्यात कॅच होईल. पण म्हणजे आयुष्याच्या रेसमध्ये तुम्ही जे क्रम सांगितला की पहिले शरीराने, पहिले पायानं, मॅरेथॉन असू द्या किंवा आयुष्य असू द्या, धावताना आधी पायानी आधी शरीराने धावावं लागतं, मग मेंदूनी धावावं लागतं. आणि मेंदू पण जेव्हा थकतो तेव्हा हृदयातून धावायला लागतं आणि हृदय पण थकतं. आणि शेवटला अश्रू भरल्या हृदय पण जेव्हा थकतं तेव्हा भावना तुम्हाला ती धावायला ती घेऊन जाते. आणि मला वाटतं की खरं सांगू का, नंतर काय माहितीये का की मित्र साथ सोडतात, एक मैत्रीण मात्र साथ सोडत नाही, ती म्हणजे वेदना. क्या बात आहे. वेदनेलाच तुम्ही काय करायचं, इंधन मानायचं, फ्युएल मानायचं आणि वेदना घेत धावायचं. मला वाटतं सरांचं हे वाक्य हे अत्यंत एक क्रुशियल म्हणजे इतकं सुंदर वाक्य आहे. ढाल बनवा. मला सर इरफान खान जे आपले ऍक्टर होते त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी एक लेख लिहिलाय आणि त्याचं टायटल आहे पेन इज बिगर दॅन गॉड. मला वाटतं पेन इज बिगर दॅन गॉड याचं खरं जो याची देही जी अनुभूती घेतली ती संजय जानोळे सरांनी. सर अनेकांना वजन कमी करायचं असतं. पहिली गोष्ट, तुमचं 80 किलोपासून वजन कमी झालं. आता तुमचं वजन किती आहे? माझं वजन आता एक 68च्या आसपास. बरं, वजन कमी करण्यासाठी, कारण काय वजन कमी करणं हा एक न संपणारा स्ट्रगल आहे जगातला. वजन कमी करण्यासाठी धावण्याचा उपयोग होईल का आणि तो कसा करायचा? म्हणजे वजन कमी करण्यासाठी धावणं हा अत्यंत उपयुक्त व्यायाम प्रकार आहे.
एखादा 80-90 माणसाच्या वजनाच्या माणसाला, एखादा 80-90 किलोच्या माणसाला जर वजन कमी करायचं असेल तर तो धावण्याची दीक्षा घेऊ शकतो. ऑब्व्हियसली घेऊ शकतो, 100% घेऊ शकतो. आणि धावतात सर्वसामान्य 80 किलोमीटर 80 वजनाचे धावताना खूप बघितलेत. पण धावण्यासोबत तुमच्या त्याला आहाराची पण जोड, आहाराबद्दलच आपण. पण सर एक ॲव्हरेज मला सांगा की थोडंसं रोज फिटनेससाठी. सर हे बघा, मॅरेथॉन ठीक आहे, हे सगळं मान्य आहे, तुमचं इन्स्पिरेशन घेऊन काहींनी सुरूही करावं, माझी पण इच्छा आहे. पण फिटनेससाठी जर रोज धावायचं असेल तर रोज किती धावायला हवं? आता तसं किलोमीटरमध्ये नाही सांगता येणार. तुम्हाला सांगितलं, स्टडी सांगितलं की कमीत कमी 10 मिनटं जरी तुम्ही धावले तरी तुमच्या फिटनेससाठी ते खूप उपयुक्त आहे. अर्धा तास धावा. पण ते कसं की तुम्हाला हळूहळू तुम्ही प्रॅक्टिसने किती वाढवता ह्याच्यावर ते ठरणार आहे. तुम्ही आजची परिस्थिती आणि 3 महिन्याची परिस्थिती असं काही सांगू शकाल सर? तुम्ही सांगू शकाल ना. मी सांगतो ना, तुम्ही कसं की सुरुवात करा, कमीत कमी 4 किलोमीटर तरी धावा. म्हणजे कसं जॉग, वॉक आणि रन असं करा, हळूहळू ह्याचं मिश्रण करा. 4 किलोमीटर म्हणजे कसं की तुम्ही धावताना पहिल्यांदा काय डू वॉर्मअप, अतिशय चांगलं वॉर्मअप केलं पाहिजे. बरं. वॉर्मअप केल्यानंतर स्टार्ट कधी पण वॉकिंगनीच करा. वॉकिंग करा, थोडंसं थांबा, थोडं हार्ट रेट तुमचा नॉर्मलवर येऊ द्या. फारच वाटलं त्यावेळेस थोडं शॉर्ट स्ट्रेचिंग करा आणि मग मात्र धावायला सुरुवात करा. सर तुम्ही या मॅरेथॉन जर्नीमध्ये किंवा ओव्हरऑलही डाएटवर पण तुमचा फोकस आहे. आणि मग मला एक ओव्हरऑल सांगा की डाएट एका मॅरेथॉनरचं ठीक आहे किंवा रनर किंवा फिटनेससाठी जागरूक असलेल्याचं कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे? तर माझं पर्टिक्युलर डाएट कसं, मी फक्त 2 वेळेस खातो. बरं. जेवण माझं सकाळी 10:30 वाजता असतं आणि संध्याकाळी 5:30-6च्या नंतर मी अजिबात काहीच खात नाही. 6-7 नंतर तुम्ही अजिबात आताच नाही, गेल्या सिन्स लास्ट 10 years पासून तसं खातच नाही. बरं बरं बरं. आणि डाएट कसं असतं की मी आज म्हणजे स्वतःच पर्सनल अनुभव सांगतो की मी समजा काल रात्री उशिरा जेवलो असतो आणि थोडंसं जास्त जेवलो असतो तर कदाचित आज सकाळी धावू शकलो नसतो. आणि मी फक्त कालच्या 5 वाजता डाळ खिचडी खाल्ली होती. डाळ खिचडी खाल्ली, दुसऱ्या दिवशी मी एवढं ताजंतवाना आणि टवटवीतपणा येतो. आपल्या शरीराला सर मी उलटा विचार करतोय. अजिबात नाही, आपल्या शरीराला गरज खूप कमीची असते, पण चांगल्या अचूक गोष्टीची गरज असते. उदाहरणार्थ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि लिपिड्स आणि मायक्रोन्युट्रिएंट्स. बरोबर. आता उदाहरणार्थ काय की तुम्हाला कार्ब्स लागतात. कार्ब्स हे डे टू डे ॲक्टिव्हिटीसाठी खूप गरजेचे असतात, किंवा तुम्ही धावण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला कार्ब्स लोडिंगच करावं लागतं. हो का? त्याच्यामध्ये ओट्स, केळी, पेंटखजूर, पास्ता, ह्या गोष्टीचं तुम्ही बटाटे, उकडलेले बटाटे किंवा स्वीट पोटॅटो, रताळे, हे सगळ्यात चांगल्या गोष्टी. नंतर प्रोटीन असताना रोजचं डेली तुम्ही शाकाहारी आहात, नॉनव्हेज खात असाल तर प्रोटीन हे कसं असतं, आपण ज्या गोष्टी करतो, मसल ब्रेक होतात ना, मसल फायबर ब्रेक होतात, तर रिकव्हरी करण्यासाठी किंवा मसल बिल्ड करण्यासाठी प्रोटीन्स लागतात. खास करून व्हे प्रोटीन, केझिन प्रोटीन असतं ना. प्रोटीन पावडर घेता सर तुम्ही? आता कसं की प्रोटीन पावडर घेतलंच पाहिजे असं काही नाही. बरं, तुम्ही घेता का सर? आम्ही कधी घेत होतो किंवा कधी घेतो बंद करतो. पण जास्तीत जास्त नॅचरल सोर्स. आता उदाहरणार्थ काय, डाळी. आता सकाळच्या जेवणामध्ये एक फुलका आणि उकडलेली भाजी आणि 1 प्लेट वरण घ्या. उकडलेली अंडी घ्या, नॉनव्हेज खात असाल तर 4-5 उकडलेली अंडी घ्यायची, पिवळं फेकून द्यायचं. बरं. आणि एखाद्या अंड्यामधलं पिवळं पण खायचं. त्याचं थोडं कोलेस्ट्रॉल, चांगलं कोलेस्ट्रॉल. मग तुम्ही सोयाबीन आहे, पनीर आहे, ह्या गोष्टीचा जास्ती वापर केला डाळीमध्ये. प्रोटीन आपल्या डेटची आपण. सर साधारणतः मॅरेथॉनरच्या डाएटमध्ये याचं पर्सेंटेज कसं असावं? कार्ब्स, प्रोटीन आणि फॅट्स. तर 60% प्रोटीन लागणार, 60% प्रोटीन. 60% बरं. कार्बोहायड्रेट मग 30 ते 40%, 30-40% पर्यंत. बरं. आणि 20% पर्यंत फॅट. तर फॅटमध्ये पण काय की ऑलिव्ह ऑइल, बरं, किंवा काजू, ॲव्होकाडो, हे चांगल्या गोष्टी फॅटच्या आहेत आणि तुम्हाला ह्या गोष्टी फक्त वापरावं लागते, पण त्याचा वापर थोडासा खूप कमी करायचा. बरोबर आहे, कमी करायचा. पण ते लागणार, कसं की तो काय निरंतर ऊर्जेचा पुरवठा तुम्हाला चरबीमधून मिळणार. बरं बरं बरं. सर इंजुरीज, आता बऱ्याचदा अजून एक मला तुम्हाला विचारायचं आहे की घरी हा विषय आपण जेव्हा काढतो कुठेही की मला धावायला सुरुवात करायची आहे किंवा मी एक मॅरेथॉनवर, तर एक साधारण एक रिॲक्शन असते की अरे आता काय हे वय आहे का धावण्याचं, हे एक असतं. दुसरं असतं की अरे जे धावतात ते खूप वर्षापासून धावतात, तुम्ही आता कसं सुरू करणार,
तर हे कॉमन एक लोकांकडून आपल्याला येणारे इनहिबिशन्स असतात. तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? वयाचं तर तुम्ही सांगितलं, पण स्टील तरी मध्यंतर तुम्ही ऐकलं असेल की एक मॅरेथॉन करताना साताऱ्याला डेथ झाला. हो, माझ्या ओळखीचेच होते, ते डॉक्टरांचे जावई होते, कुलकर्णी. मी ब्रॉड आणि शॉर्ट दोन्ही पण सांगतो की मॅरेथॉन करताना मृत्यू होण्याच्या कारणामध्ये पहिल्यांदा कार्डियक अरेस्ट हे महत्त्वाचं कारण आहे. मग कार्डियक अरेस्ट होऊ नये त्यासाठी तुम्हाला तुमच्या हृदयाची स्थिती तुम्हाला बघावं लागणार. एकदा तुम्ही इको करा, कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घ्या, स्ट्रेस टेस्ट करा, BP चेक करा, कोलेस्ट्रॉल लेवल चेक करा. नंबर 2, त्याचं दुसरं म्हणजे काही व्हॉल्युलर डिसीजेस आहेत का, काही कार्डिओमायोपॅथीज आहेत का, किंवा चॅनेलोपॅथीज आहेत का, हे पण बघावं लागणार. आणि मोस्टली ॲरिथमियाज होतात का बघावं लागले, कार्डियक कॉज. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा, धावताना हायपोनॅट्रिमिया, डायल्युशन. नुसतंच तुम्ही पाणी पित गेले ना, खूप पाणी पित गेले तर सोडियम लेवल ड्रॉप होणार आहे ना, ते कॉज आहे. मग काय पाणी न पिता काय पितात सर? तुम्हाला इलेक्ट्रॉल घ्यावं लागणार ना. बरं. पहिल्यांदा तर हायड्रेशन तुम्हाला प्रॉपर ठेवावं लागणार. आणि जेव्हा तुम्ही रन करता, थकता, स्वेटिंग होते, तेव्हा मग तुम्हाला ORS आपलं जे रेडीमेड आपण जे आपल्या पेशंट्सला जे ORS देतो सर, काही ब्रँड्स आहे किंवा काय रेडीमेड ORS म्हटलं? WHO ORS आहे ना, WHO ORS, तो रेसिमॉल फॉर्म्युला नाही का, तो घ्यायचा प्रॉपर बाटलीमध्ये. किंवा सर म्हणजे आपण जे सांगतो की एका ग्लासमध्ये 1 चमचा साखर आणि चिमूटभर मीठ, नाही पण ते खरं म्हणजे इरेशनलच आहे. झाले प्रॉपर ORS मिळतच आता. 1 लिटर पाण्यामध्ये एक टाकायचं आणि आपण बॉटल कॅरी करायची, त्याच्यात प्यायचं, पित राहायचं, सिप पित राहायचं फक्त. बरं. ORS हे जर घेतलं तर तुम्ही डिहायड्रेट होणार नाही, हायपोनॅट्रिमिया होणार नाही. आणि तिसरं कारण काय की आपल्याकडे उष्णता खूप जास्त आहे, ट्रॉपिकल कंट्रीज. त्यामुळे तुम्ही उन्हात जर धावत असाल तर सनस्ट्रोक एक तिसरं कारण आहे. 3 मेन कॉजेस तुमच्या डेथचे आहेत. आता तुम्ही सांगितलं इंजुरीज, तर तुमचा शूज चांगला नसेल, तुमचा रन धावताना फॉर्म चांगला नसेल, तुम्ही जर प्रॉपर हायड्रेटेड नसाल. सर कुठले शूज वापरले पाहिजे? म्हणजे असं कंपनी नका सांगू, पण चांगले रनिंग किंवा इस्टॅब्लिश कंपनीचे कुठलेही चांगले रनिंग शूज तुम्ही घ्या. पण शूजमध्ये काही प्रकार असतात. तुम्हाला जर खूप वेगात धावायचे तर तसे रनिंग शूज मिळतात. रेस शूज असतात. लॉंग रनसाठी शूज वेगळे असतात, हिल रनसाठी वेगळे असतात. आता हिल रनवर तुम्ही करणार आहेत, चढ उताराच्या गोष्टी रोलिंगवर करणार आहेत, त्यावेळी ते खूप स्टेबल असले पाहिजेत. स्टेबिलिटी म्हणजे तुमचं ग्रिप असली पाहिजे. खाली जेव्हा तुम्ही लँड होणार आहेत ना, त्यावेळी ते हल्ले नाही पाहिजे. सर मॅरेथॉन धावण्याआधी काही तपासण्यांची लिस्ट काही सांगू शकाल की हे तपासण्या? पहिल्यांदा ते एक तुमचं 2D करा, लिपिड प्रोफाईल करा, शुगर आणि BP चेक करा, स्ट्रेस टेस्ट. ह्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही, करून घ्या. आणि इंजुरीज टाळण्यासाठी काय करायला हवं सर? मग इंजुरीज टाळण्यासाठी पहिल्यांदा तुमचा शूज फार चांगला पाहिजे. आणि बऱ्याचदा असं मी सुद्धा सांगतो की मला चांगला फॉर्म शिकण्यासाठी 3-4 वर्ष लागले. धावण्याची काही पद्धत असते का की ज्याच्यामुळे? काय केलं की जेव्हा मॅरेथॉनला जायचो किंवा मी ग्रुपमध्ये रन करायचो, तर जे सर्वात चांगले धावपटू आहेत ना, ते कसे पळतात याच्याकडे लक्ष द्यायचो, ऑब्झर्व करायचो. आणि प्रयत्न असा असायचा की त्यांच्यासोबत पळायचं आणि हळूच त्यांना क्रॉस करून पुढे जायचं. ते आणखी एक सांगतो की मी बालरोगतज्ञ, माझ्याकडे लहान मुलं खूप असतात. मी काय करतो, एखाद्या 5 किंवा 6 वर्षाच्या मुलाला पळून दाखवू म्हणतो, तर जो पळतो ना तो त्याचा फॉर्म मात्र सगळ्यात चांगला फॉर्म, बेस्ट फॉर्म असतो. बरं. तो तुम्ही जर ऑब्झर्व करा, तो लँड कसा होतो, टेकऑफ कसा करतो, शोल्डर कसे असतात, नेक कशी असते, बघतो कसाच. ऑल द टाईम समोर नजर पाहिजे. शोल्डर तुमचे अनावश्यक वर नाही पाहिजेत, खाली नाही पाहिजेत. हाताच्या मुवमेंट त्याच्या सिंक्रोनाइज पाहिजेत. पायाला सिंक्रोनाइज पाहिजे. विनाकारण खूप मोठे हात पण हलवायचे नसतात. तुमचं सर ह्या काही आम्हाला सर धावताना म्हणजे मॅरेथॉनच काय, धावताना तुम्ही आत्ता जे सांगताय 5-7 अशा काही गोष्टी सांगू शकाल का? की उदाहरणार्थ तुम्ही आत्ता जे सांगितलं की समोर बघत राहा. येस, काय तुम्ही तुमचं विंड पाईप असतो, ट्रकी असतो, विनाकारण खाली करायचं नाही. किंवा तुम्ही खाली सारखं, काही लोकांना ग्राउंड लेवलला खाली बघून पळायची सवय, त्यांचं अनावश्यक मान दुखते ना. आता तुम्ही शोल्डर समोर बघत राहायचं आणि शोल्डर जर खूप वर घेतलं तर ते अनावश्यक तिथे त्रास होईल. तुम्ही मोकळी सोडून द्या, हाताची बॉडी मोकळी सोडा. तुमचं कुठं तुम्ही कसं पळता, ॲक्च्युली फॉर्म असतात रनिंगचे, ते 2-3 फॉर्ममध्ये पळता येतं. तुम्हाला आलटून पालटून फॉर्म चेंज पण करायचे असतात. आता उदाहरणार्थ तुम्हाला थकायचं नाही, म्हणजे रनिंग करताना थकायचं नाही, किंवा तुम्ही चढताना कसं पळणार, हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता चढताना तुम्हाला माहिती आहे, चढणारा माणूस काय असतो, लीन असतो. म्हणजे ज्याचा उत्कर्ष होत असतो तो माणूस कधी पण काय करतो,
खाली झुकून खाली. क्या बात आहे. बरोबर. आणि जे उताराला लागतो ज्याचं तो टाईट असतो. बरोबर. मग हे लक्षात घ्यायचं. उताराला चालले की तुमचा स्टान्स बदलणार, मागे थोडं पाठीमाग होणार. बर. असं तुमच्या अँकल मधूनच तुमचं मुवमेंट असणार. आणि आणि तुम्ही उताराला जेव्हा जाताल त्यावेळेस तुम्हाला म्हणजे चढ चढताना त्यावेळेस तुम्हाला तो थोडंसं वाकायचंय, पुढे वाकायचंय. आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला थोडंसं चढावर चढताना वगैरे तुम्ही खाली पण बघू शकता, कारण तुम्हाला हिल खड्डा असतो. आणि हे पण सांगायचं की तुम्ही जेव्हा थकता ना त्यावेळेस बेबी स्टेप्स घ्यायचा. ओके. जेव्हा आता थकवा आला तेव्हा काय करायचं? थकवा आला की थोडंसं स्पीड कमी करा, बेबी स्टेप घ्या, 2 पायातला स्टान्स वाढू नका. तुम्ही ढांगा जेव्हा जास्त टाकणार लांब लांब त्यावेळेस तुम्ही थकणार लवकर. ओके. जितक्या लांब उड्या मारायचा प्रयत्न कराल, तुम्हाला खूप लांब पळायचं नाही तर तुम्हाला तुमची एनर्जी कन्झर्व करायची. ओके. शक्ती बचवत कमी ठेवत 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 तुम्हाला पळायचंय. ओके. म्हणून बेबी स्टेप. विनाकारण खूप जास्त कसं पण आडमधडम तुम्ही पाय उचलायला लागलेत कसं पण पळायचं तसं नको. तुमचा एक प्रॉपर रिदम पाहिजे. खूप जास्त जमिनीपासून पाय उचलायचे नाहीत, स्टेप चांगल्या खूप पाय लांब लांब करायचे नाहीत, जवळजवळ टाकायचे, छोटे छोटे पावलं टाकायचे आणि चालत राहायचं. स्लो जॉगिंग हा एक मला वाटतं सर, मी बऱ्याच सोशल मीडियावर स्लो जॉगिंग काय की वॉकिंग, ब्रिस्क वॉकिंग, जॉगिंग, रनिंग आणि फास्ट रनिंग. सर हा मॅरेथॉनमध्ये एक ॲव्हरेज स्पीड जो असतो तो काय ठेवला पाहिजे असं काही आहे? त्यांनी कसं प्रत्येकाने आपापली स्पीड पेस असतो ज्याचा त्याचा आहे. काही लोक 5 पळतात, काही लोक 4.5 पळतात, काही लोक 6 पळतात, 7 पळतात. मग तो प्रॅक्टिसचा भाग आहे. मग आता पेस वाढवण्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात ना, की जेव्हा तुम्ही आता बेसिक रन केला, तुम्ही प्रॅक्टिस केली, मग तुम्हाला ते स्प्रिंट मारायचे आहेत, इंटरवल ट्रेन करायचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही आता तुम्ही स्टेडियमवर गेले, स्टेडियम तुमचं 400 मीटरचं आहे, 400 मीटर एक फुल फास्ट पळा, 1 राऊंड फास्ट मारा, अर्धा राऊंड वॉक करा, हार्ट रेट नॉर्मल येऊ द्या, 200 मीटर नंतर परत 400 मीटर फास्ट पळा. इतकं फास्ट पळा की तुमची दमछाक असं झालं पाहिजे. तसं झालं त्यावेळेस तुमचं ते स्प्रिंटिंग झाले. ओके. म्हणजे स्प्रिंटिंग तुम्ही जर आता तुम्ही बेसिक रन चांगला केला नंतर स्प्रिंटिंग केली की तुमचं ते ट्रेनिंग सुरू होते शरीराची. किंवा तुमचा आता पेस एक तुमचा नॉर्मल पेस आहे 7 सुरुवातीचा, मग तुम्ही 6:45 सुरू करा, पण 6:45चा पेस कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला 5 मिनिट सोडायचं नाही, 5 किलोमीटर सोडायचं नाही. ह्याला टेम्पो रन, एकच टेम्पोने पळायचं. ओके. समजा तुम्ही हिल रन करायला, हिल रेपिटेशन्स, एक तुम्ही कुठलाही फ्लायओव्हर पकडा किंवा एखादा हिलचा पार्ट पकडा, तो तसाच 500 मीटर, 400 मीटर, 600 मीटर पकडा. 600 मीटर पळताना काय करा, तुम्ही सुरू केलं, तुम्हाला त्या हिल फास्ट पळायची, लक्षात ठेवा. पण फास्ट पळताना तुम्ही पूर्ण 600 मीटर फास्ट पळू शकत नाहीत. पहिले 200 मीटर ठीक आहे मध्यम स्पीड, दुसरे 200 मीटर वाढवा आणि तिसरे 300 मीटरमध्ये म्हणजे त्याचे 3 तुकडे करा. 200 200 200. पहिल्या 200 मध्ये मध्यम, त्याच्या 200 मध्ये थोडंसं फास्ट आणि शेवटच्या 200 मीटरमध्ये एवढं पळा, पुन्हा दमला पाहिजे आणि पुन्हा मग या उताराला तोच या आणि तो रिकवर करा, त्या बॉडी रिकवर होते. सर एक मला विचारायचं होतं की ओव्हरऑल महिलांमध्ये, स्त्रियांमध्ये फिटनेसबद्दलची जागृती थोडीशी कमी असते. त्याचं कारण असतं की सांसारिक घरच्या जबाबदाऱ्या पण खूप असतात. पण प्रत्येक मॅरेथॉनमध्ये आपण बघतो की साडीमध्ये धावणारी किंवा एखादी आजी ते काष्टा पातळमध्ये धावणारी हे आपण बघतो. पण ह्याच्याबद्दल तुम्ही काही ज्या फिमेल व्ह्युअर्स आहेत त्यांना काही विशेष संदेश देऊ शकता का, की मॅरेथॉन, रनिंग आणि फिटनेस ओव्हरऑल किंवा फिटनेस रनिंग हे फिटनेसच्या माध्यम, याच्यासाठी महिलांच्या बाबतीत काही विशेष संदेश तुम्हाला द्यायचा आहे का? असं काही राहिलेलं नाही की महिला पाठीमागं आहेत, अतिशय चांगलं परफॉर्म करतात, देशपातळीवर करतात आणि आंतरराष्ट्रीय पद्धती परदेशात कॉम्रेडला होत्या खूप जास्त. बरं. खूप जास्त आणि खूप चांगलं केलं. इवन आपल्याकडं ज्या भारतात पहिल्या आल्या त्या लातूरच्या आहेत आणि त्या पण डॉक्टर्स आहेत, डॉक्टर आरती मॅडम. त्यांनी त्यांचे काल परवा अनुभव सांगितले. सगळ्या रेस्ट्रिक्शन, त्यांना खूप रेस्ट्रिक्शन यायच्या, घर सांभाळायचं, प्रॅक्टिस करायची आणि परत धावण्याची प्रॅक्टिस करायची. पण ते आम्हाला पहिल्यांदा तर मनात आवड पाहिजे आणि थोडा कुटुंबाचा त्यांना पाठिंबा पण पाहिजे. त्यांचे सर पण पळतात, त्यांच्या सरांची टायमिंग थोडी कमी असते, त्यांना इंजुरी होते म्हणून कमी असेल, पण त्यांनी मॅडमला खूप प्रोत्साहन दिलं आणि मॅडमनी पण. आणि स्त्रियांना सगळ्यात जास्ती अडचण असते मेन्स्ट्रुअल सायकलची. त्या काळात कॉम्रेडमध्ये काही महिला आदल्या दिवशी
त्यांना मेन्सेस आले आणि बापरे. त्यांनी मला पण सांगितलं. मला खूप वाईट वाटलं की बिचारी आता पण किती तरी practice धावल्या. केली, तरी धावल्या. त्यांनी आमच्यापेक्षा पुढे जाऊन पूर्ण मला वाटतं की म्हणजे पूर्ण केलं मी आणि अतिशयोक्ती नाही. थोडासा काहींचा राग हे करून सांगतो की मेन्सेस आल्या, पाळी आली, खूप त्रास होत असेल तर ठीक आहे, मी समजू शकतो त्या गोष्टीचा. पण पाळी आली म्हणून मी कामापासून सुट्टीवर आहे, ही सबब जे सांगणारे असतात त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की पाळी आल्यावरही 90 किलोमीटर धावणाऱ्या, अर्थात जर स्त्रियांना त्रास होत असेल तर त्यांची काळजी घेण्यासाठी आपण बांधील आहोत, पण पाळी हे आपल्या आयुष्यातलं कुठल्याही कारणाने ते आपल्याला थांबवणारे एक बंधन असू नये, हा निग्रह मला वाटतं की या निमित्ताने प्रत्येक स्त्रीने करायला हवा. ती लेडी रनर जर पाळी आल्यानंतर 90 किलोमीटर धावू जर धावू शकते चांगल्या पेसने तर- धावू शकते, तर तुम्हाला इथल्या मॅरेथॉन चांगल्या रोजच्या करायला काही हरकत. आयुष्य सुखी होण्याचा मार्ग हा धावण्यातून जातो का? टू बी मोर प्रिसाईज, हे मला हे सांगा. नक्कीच आहे. कारण काय तुम्ही की, झालात का सुखी यांनी? खूप खूप जास्त. म्हणजे रनिंग ज्यावेळेस सुरू केली मी, रनिंगचा माझ्या रोजच्या आयुष्यावर अजिबात परिणाम होऊ दिला नाही. अतिशय चपकलपणे मी माझी धावणं आणि ते सगळं वेगळं हा, ठेवलं. म्हणजे असं नाही केलं तुम्ही की आता सगळं सोडून अध्यात्मासारखं ते मला आपले माझ्या बालरोग तज्ञाच्या प्रॅक्टिसने आयुष्यातलं हा, सगळं म्हणजे दिलं. रोजी ओशोच्या रोटी आश्रमात दिली. गेलेले फेमस ऍक्टर त्या काळातले कोण होते? विनोद खन्ना. विनोद खन्ना जसं फिल्म इंडस्ट्री सोडून आता मी अध्यात्माला चाललो, Yes, तसं तसं काय केलं. तुम्ही अजिबात केलेलं नाही. माझ्या नाही. पेशंट मी त्यांना प्रायोरिटी दिली आणि ते देणार. किंवा ते patient माझी बस म्हणजे रोजीरोटी patient आहे. सोडून तो माझा दिले. हा. धर्म पण आहे. पण मला खरा आनंद रनिंग मधूनच मिळाला. बरोबर आहे. म्हणजे आनंद मिळाला म्हणजे त्याचे मायने आहेत की एकतर त्याच्यामुळे माझी इतकी मित्र कंपनी जोडली. मला वाटतं जिथं की जाईल तिथं मित्र झालीत माझे. पोटाची भूक आपली मेडिकल प्रॅक्टिसनी जशी मिटवली, तशी मनाची आणि हृदयाची भूक जी आहे धावणे. ती आपली धावण्याने त्याच्यात एक मिटवली तुम्ही, असं प्रकार आपण पण म्हणू शकतो. असतो. तुम्ही पण ते अनुभवा. रनर्स हाय हो 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 त्यावेळेस हो तुम्ही सर, मला जेव्हा- हे विचारायचं आहे की हे तुम्ही अनुभवलं का कधी? अनुभवलं मी, रोजच अनुभवतो. त्याशिवाय रनच होऊ शकत नाही. रनर्स यावरून हाय, होतं. रनर्स हाय हा काय प्रकार असतो हा सांगा बरं सर पहिल्यांदा आम्हाला. तर काय की तुम्ही जेव्हा धावता तेव्हा अतिशय शरीर माणसाला आनंदी ठेवणारे हार्मोन सिक्रेट होतात. बरं. उदाहरणार्थ एन्डॉर्फिन, ब्रेन, आणि ते काय करतात की कॉर्टिझॉल आपल्या शरीरातलं मेंटेन करण्यावर कंट्रोल करतात. आता आपण रोज डे टू डे स्ट्रेसमध्ये ॲड्रेनलिन सिक्रेट करतो, त्याचे लेवल कमी करतात. डोपामिन, सिरोटोनिन हे खूप आनंदी ठेवणारे हार्मोन. हार्मोन्स रनिंगमुळे ते वाढतात. सिक्रेट होतात. पण त्यावर जाऊन एक दुसरी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही 5 किंवा 10 किलोमीटर रन करता, जेव्हा तुम्हाला ती लय मिळते आणि तुम्ही त्या फेजमध्ये जाता, तेव्हा तुम्हाला अशी एक युफोरिया येतो, फिलिंग ऑफ वेलबिंग, की त्यावेळेस खूप बरं वाटायला लागतं आणि तो आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. आणि त्यावेळेस काय होतं की वेदनाच हळूहळू कमी व्हायला लागतात. म्हणजे मला वाटतं अहम ब्रह्मास्मी ही जी फिलिंग असते ती फिलिंग येते. ही किंवा आत्म्याचं परमात्म्याशी आपण मिलन जे म्हणतो ते कदाचित हेच अक्षरशः असावं म्हणजे की तो तू रनर्स हाय फेज सुरू झाली की तुमचे हात वर जाणार. एखादं जागा चक दे इंडिया असेल किंवा भाग मिल्खा भाग असेल तर तुम्ही डान्सच करणार. ओके ओके म्हणजे तुम्ही चालता तुमचं असं करणार आणि जाणार किंवा तुम्हाला दुसऱ्याला कोणाला तरी हात तरी करणार. दाखवता. आणि त्या फेजमध्ये तुम्ही कितीतरी लांब पळू शकता. कुणी रनर 2-2 तास पळतात. सर, दैनंदिन स्ट्रेस कमी होतो पळल्याने? कारण नुसतं स्ट्रेस तर कमी होतो, त्याच्यामुळे मानसिक आरोग्य सुधारतं. ॲक्च्युली स्लीप, त्यामुळे झोप चांगली, झोप शांत लागते, डिप्रेशनचं प्रमाण कमी होतं सर. ऑब्वियस नुसतं डिप्रेशन, मानसिक आरोग्य सुधारत नाही तर तुमची कॉग्निटिव्ह लेवल पण वाढते, तुमची बुद्धिमत्ताच वाढते. म्हणजे 52व्या वर्षी आज तुम्हाला जाणवत आहे का की 52व्या वर्षी मला जे एजिंग मुळे ज्या गोष्टी व्हायला त्या होत नाहीत, हा अनुभव येतोय का? तो येतोय अनुभव की चटकन काही गोष्टी विसरत होत्या आता विसरणार नाहीत, किंवा मग विचार करण्याची माझी पॉवर वाढली. मी वाचताना माझं रिडिंग कॅपॅसिटी फास्ट झाली, कॉम्प्रिहेन्शन जास्त झालं. आणि स्ट्रेसच्या बाबतीत मला एक आठवण सांगायची वाचलेली. नर्गिस दत्त यांचं चरित्र मी वाचलं तर जेव्हा नर्गिस यांचं ऑपरेशन अमेरिकेत सुरू होतं कॅन्सरचं, तेव्हा सुनील दत्त एवढे स्ट्रेस आऊट होते तिथे की जवळपास 5-5.5 तास ते त्या हॉस्पिटलच्या भोवती ते कंटिन्यू धावत होते, 4-5 तास धावत होते. आणि त्यांनी सांगितले की त्याच्यामुळे मी नर्गिसच्या ऑपरेशनचा हा स्ट्रेस मी बिअर करू शकलो, विसरू शकलो. तर मला ती गोष्ट या निमित्ताने ॲक्च्युली तसंच आहे ते. पण तुम्ही ज्या क्षणी तो रनर्स हाय अनुभवायला लागाल त्यावेळेस तो तुम्हाला खूप आनंद देऊन जाणार. सर, आम्हाला एक गोष्ट सांगा की लॉंग रन कुठलाही असू द्या, त्याच्यासाठी धावण्याची तयारी आपण कशी करायची? येस, ती तयारी माझी आदल्या दिवशीपासूनच तयारी सुरू होते. कारण काय की सकाळी 4ला उठावं लागतं.
4ला उठणं ही एक सुपर पॉवर. आणि आदल्या दिवशी रोज तुम्ही रोज अंदाजे तुम्ही किती वाजता उठता सर? मी रोज तसं 7-7:30ला उठतो. माझं रोजचं रुटीन. ज्या दिवशी रनिंग असते त्याची मला 4लाच उठावं लागतं. बरं बरं. पण त्याची तयारी आदल्या दिवशी तुम्ही 4 वाजता उठणं ही सुपर पॉवर असते हे वाक्य मला थोडंसं याचं की त्या दिवशी उठायचं ना आपल्याला, सकाळचे वेळ ही खूप आपल्यासाठी म्हणजे मिनिट ना मिनिट महत्त्वाचं असतं. तिथं वेस्ट नाही झाला पाहिजे. त्याची तर पूर्वतयारी तुम्हाला अगोदरच करावं लागणार. पूर्वतयारी म्हणजे काय की तुम्ही 5 वाजता जेवण करणार, मूगडाळ खिचडी खा, पेंडखजूर खा, बस. त्याच्यानंतर काही खाऊ नका, जास्त खाऊ नका आणि लवकर झोपा. पण मॅरेथॉनच्या सर मॅरेथॉन मला इथे थोडंसं एक मॅरेथॉन आपण धावतो किंवा लॉंग रन करतो त्या दिवशी सकाळी खावं लागतं का, खाऊन घ्यावं लागतं? तर रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. उठल्यानंतर सकाळी पहिल्यांदा ओट्स खा किंवा पेंडखजूर खा किंवा 2 केळी खा. बरं. एक ब्लॅक कॉफी घ्या. प्रॉपर 2दा-3दा वॉशरूमला जा. आणि मग तुम्हाला तुमचे ॲक्सेसरीज कपडे घालायचे आहेत. आता कपडे घालताना तुम्हाला व्हॅसिलिन, तुमचं चेस्ट, तुमचे आर्मपिट्स, सगळीकडे तुम्हाला ते लावायचं आहे. इव्हन तळपायाला पण लावायचं आहे. लावल्याने काय होणार, तुमचं घासणार नाही. हो. आणि अतिशय चांगले शूज पाहिजेत. आता मॅरेथॉन लॉंगचे शूज वेगळे असतात. हे कॉटन, ॲक्रिलिक, नायलॉन अशा गोष्टी असतात ना. तर ते ॲक्रिलिक मिक्स असते शूज जे असतात त्याने काय होतं, ते गरम होत नाहीत. बरं. सॉक्स वापरायचे. मग ते शूज घालताना सुद्धा आपल्याला लॉंग रन करायचं असेल ना, तर लॉंग रनला शेवटला आपला पाय सुचतो म्हणून आपल्याला ते शूज थोडे लूज बांधायचे. बरं. तुम्हाला जरी इंजुरी नसली तरी तुम्ही काफ कम्प्रेशन, नी कॅप घाला. तुमचं शॉर्ट चांगलं पाहिजे, शर्ट चांगलं पाहिजे. नंतर तुम्ही काय करा की सन प्रोटेक्शन करण्यासाठी विअर करा आणि सनस्क्रीन लोशन लावा. आणि प्रॉपर सगळं सोबत एक वॉटर बॉटल घ्या. मॅरेथॉनच्या वेळेस आम्ही एनर्जी जेल पण घेतो. एनर्जी जेल काय असतं? एनर्जी जेल असतात त्याच्यामध्ये इन्स्टंट एनर्जी देणारे काही गोष्टी असतात, कार्ब्स असे मिळतात, वॉटर असतं. आणि मग ते काय करतो, एक ठराविक अंतरानंतर थकल्यानंतर ते जेल थेट खायचे असतात. जेल तोडायचे आणि खायचे. बरं. लॉंग रनला ते जेल बरेच वापरतात. फास्ट अप जेल असतात, हे असे तुम्ही वापरू शकता. आणि रस्त्या पण तुम्हाला सपोर्ट खूप असतो. रस्त्याने म्हणजे कसं असतं की आता पाणी असणार, तहान लागल्यावरच पाणी प्यायचं. बरं. पण इलेक्ट्रोलाइट्स मात्र घ्यायचे. आपलं ORS सांगितलं. रस्त्याने असतं तुम्ही 1-2 घोट तरी प्या, थोडं थांबा, 2 घोट घ्या आणि पुन्हा धावा. आणि रस्त्याने खाणं पण असतं. खाणं म्हणजे उकडलेले बटाटे ठेवलेले असतात, मोसंबी असते, टरबूज असतात. आणि शेवटला कोक पण असतो. कोकने काय सडन शुगर वाढते ना, तुम्ही जे होतं असं ते सपोर्ट. आणि ते इतकं प्रेमळ असतात की साऊथ आफ्रिकेमध्ये तर दुतर्फा लोक 90 किलोमीटर असतात. आणि त्याच्यामध्ये कसं इंडिया ह्या तिथं ते खूप आवडीचा देश आहे. बरं. आणि तिथं काय की आपल्या टी शर्टवर तिरंगा असतो. ते इंडियाचं दिसलं की ते इंडिया महात्मा गांधी कनेक्शन मुळे ऍक्च्युली पीटर मार्टिन्सबर्गला ते ट्रेन मधून महात्मा गांधीला उतरवलं होतं. तिथले महात्मा गांधी खूप प्रसिद्ध आहेत, त्यांना इंडियाबद्दल खूप अफिनिटी आहे. इंडिया दिसले की ते इंडिया म्हणून एवढं चेअर करतात आपल्याला. संजय यू लुक व्हेरी स्मार्ट, संजय यू लुक, संजय नाही लिहिलेलं असतं आपल्या पाठीमागे, असं बोलतात का? म्हणतात मोठ्याने, संजय व्हेन यू रन यू लुक व्हेरी स्मार्ट असं म्हणतात, असं प्रमोट करतात ते. बापरे, अक्षरशः गाणी लावतात. साऊथ आफ्रिकेमध्ये जर तुम्हाला सगळेजण म्हणजे आजूबाजूचे लोक सगळे परदेशी लोक आहेत आणि एकटेच तुम्ही पळताय आणि कुठेतरी चक दे इंडियाचं गाणं लागलं तर तुम्हाला इंडियाची गाणी विणी लावतात. आपलं इंडियाचं फ्लॅग दिसलं की गाणं लावतात ते. ऑर्केस्ट्रा वाढतात. तुम्ही त्याची थील घ्यायचं असेल तुम्ही आपल्या टाटा मुंबईमध्ये अतिशय चांगलं नियोजन असतं. नाही, मला हे खूप एक्साइटिंग वाटलं की म्हणजे विश्वधर्म, विश्व बंधुत्वाचा एक संदेश पण या मॅरेथॉन मधून इनडायरेक्टली करतात. मग असा सपोर्ट असतो. मग असं तुम्हाला तयारी करत धाव, म्हणजे तयारी आणि रस्त्यातला सपोर्ट घेत तुम्हाला धावायचं असतं. सर मला सांगा की तुम्ही आता 5-6 वर्ष ही मॅरेथॉनची जर्नी किंवा रनिंग इतकं पॅशनेटली करताय किंवा ओव्हरऑल फिटनेससाठी तुम्ही काही सप्लिमेंट्स घेता का, काही गोळ्या घेता का? आणि सप्लिमेंट सर्वसामान्य जो फिटनेससाठी, आता मी पण वेट ट्रेनिंग करतोच, तर मग सप्लिमेंट्स घ्याव्या का? ते खरं म्हणजे तुमचं डाएटमधून जर सगळ्या गोष्टी मिळत असतील तर घेऊन. पण सर डाएट आपलं परिपूर्ण असू शकत नाही. म्हणून मी काय करतो, एक व्हिटॅमिन सी ची गोळी रोज एक घेतो, 500 मिलीग्राम. 500 मिलीग्राम. बरं. EVON 400 व्हिटॅमिन गुळी एक घेता आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड एक घेतो. बरं. आणि कधीतरी अधूनमधून प्रोटीन घेतो.
आणि B12 मला वाटतं तुम्ही नॉन व्हेजिटेरियन खात असाल. येस, B12 मी नॉनव्हेज खातो. सर आता तुम्ही कित्येक हाफ मॅरेथॉन झाल्या, फुल मॅरेथॉन झाल्या, आता कॉम्रेड मॅरेथॉन पण झाली. तर आता तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात म्हणजे तेंडुलकरला आता 40 नंतर करायचं काय असा प्रश्न जेव्हा येतो तर मला तुम्हाला विचारायचं आहे की आता पुढे काय हा प्रश्न तुम्हाला पडतो का, की असं वाटतं की आता संपलं सगळं, बास पुरे, काय तुमचं याच्यावर टेक आहे? तर माझं रनिंगचं प्रेम बाधित असणार आहे. माझं रनिंगचं प्रॅक्टिस चालणार, फिटनेसचा हे सिलसिला असाच अखंड चालू राहणार. माझ्या डोक्यासमोर ते बर्लिन एक मॅरेथॉन आहे. ती कशी असते? ती 42च असते, पण त्याचा सिलेक्शन क्रायटेरिया खूप टफ असतो. 3.5 तासात तुम्हाला कंप्लीट करावं लागतं, तर तुम्ही त्याला एलिजिबल होता. लंडन मॅरेथॉन करायची मला, बर्लिन मॅरेथॉन करायची आणि मला आयरनमॅन करायचं आहे. ओके, आयरनमॅन मला वाटतं ही खूप एक पुढचा टप्पा आहे. म्हणजे स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग असतं, या सगळ्या गोष्टी. मला कसं आपल्याला एवढा वेळ देता येत नाही ना सायकलिंगला, स्विमिंगला जाता येत नाही, तर ते मागे राहिलं नाही तर माझं आयरनमॅन मागे झालं असतं. नाही पण सर तुम्ही कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण केली आहे, तर आम्ही या पॉडकास्टच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमची बर्लिन मॅरेथॉन, लंडन मॅरेथॉन आणि आयर्नमॅन पण पूर्ण होईल. आणि मला वाटतं की आयर्नमॅन मॅरेथॉन जेव्हा तुमची पूर्ण होईल, परत एक आपण आयर्नमॅन ही कशी यशस्वी केली ह्याच्यावर आपण एक पॉडकास्ट करू. पण तोपर्यंत आम्ही सगळे ह्या तुमच्या पॉडकास्टमधून आमची फिटनेस जर्नी सुरू करू. आणि मला वाटतं की तेच तुम्हाला सगळ्यात मोठं एक गिव्ह बॅक असेल की जे तुम्ही आपण ज्या मार्गावर फिटनेसच्या चाललोय त्याच्यावर कोणीतरी अजून चालावं ही तुमची इच्छा असेल. तर एक शेवटचा संदेश तुम्ही या निमित्ताने सगळ्या व्ह्युअर्सला, जे नवशिके आहेत, जे बिगिनर्स आहेत, त्यांना तुम्ही काय द्याल? बलशाली भारत हो हे माझं ब्रीद मनात बाळगून मी अधिकाधिक लोकांना धावण्यासाठी प्रोत्साहित करणं हे माझं टार्गेट आहे किंवा माझं हे काम ठरवलेलं आहे आणि त्यात मी यशस्वी झालो आहे. मी अक्षरशः माझं कोणी मला पेशंट म्हणतात की सर तुम्ही पळताना मी बघितलं, मग म्हणलं तुला पळण्याची नक्की आवड आहे, तू धावायला सुरुवात कर. आणि मी आवर्जून सांगतो की माझे पेशंट जे ग्रामीण भागातले आहेत, ज्यांच्याकडे नीट शूज पण नाहीत, ते माझ्यापेक्षा चांगलं पळतात. क्या बात आहे. मला खूप म्हणजे मी अभिमानाने सांगतो. आणि लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचलेली आहे. खरं म्हणजे तुम्ही सुद्धा ह्या चळवळीत सामील व्हा. नक्कीच. मी उद्यापासून मी ठरवलंय की आजच्या पॉडकास्ट नंतर मी उद्यापासून सुरुवात करणार आहे, याचा आनंद घेणार आहे. आणि या पॉडकास्टच्या निमित्ताने मला वाटतं की सगळ्यांनी आपण ठरवावं, जे लोक ही पॉडकास्ट बघतायत, तुम्ही तुमच्या मनामध्ये धावण्याचा विचार किंवा मी धावणं सुरू करेन, मी ही फिटनेसची जर्नी सुरू करेन, हे तुमच्या मनात आलं की नाही हे कमेंटमध्ये तुम्ही लिहा. तुम्ही सुरुवात केली असेल तर मी सुरुवात केली असं तुम्ही लिहा. आणि तुम्हाला हे पॉडकास्ट पूर्ण बघून तुम्हाला काय इन्स्पिरेशन मिळालं, तुम्हाला काय वाटलं? मला तरी अक्षरशः अश्रू उभे राहिले डोळ्यामध्ये, अंगावरती माझ्या रोमांच उभे राहिले. तसं तुम्हाला वाटलं का? ही तुमची रिॲक्शन डॉक्टर संजय जानवळे, ज्या माणसाने बीडला एक अत्यंत चांगल्या गोष्टीसाठी महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर चर्चेत आणलं, त्यांच्यासाठी मला वाटतं की या पॉडकास्टचा एक शेअर तो बनता है, एक लाईक तो बनती है, एक कमेंट तो बनता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.